नमस्कार. आज आपण कर्जमाफी नियमितपणे कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेले व्याज हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत ही योजना राबवली जाते. त्यांच्या अंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं व्याज हे त्यांच्या खात्यामध्ये परत केलं जातं. केंद्र शासनाच्या माध्यमातून या जे योजना KCC लोन असतील व लोनवरती सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून देखील त्याच्या व्याजात आता सवलत द्यायला सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे जवळजवळ 3 लाख रुपयांचं पीक कर्ज हे बिनव्याजी दिलं जातं. मात्र यापूर्वी आपण पाहिलं तर या व्याजाची रक्कम ही बँकेकडे दिली जात होती. पर्यायाने शेतकऱ्यांना त्यांची माहिती हाती मिळाली नव्हती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भात तक्रारी देखील प्राप्त झालेल्या होत्या. राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत ही योजना व्याजाचा परतावा आता DBTच्या माध्यमातून यायला सुरुवात केली आहे. याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना खात्यावरती त्या व्याजाची रक्कम आता क्रेडिट व्हायला सुरू झालेली आहे. आपली रक्कम देखील आली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.